भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्राचे शिक्षण व तंत्रमध्ये आदरणीय चंद्रकांतजी पाटील साहेब ज्यांनी गेल्या 15-20 दिवसापासून आपल्याला आपल्यासोबत घेण्याचा निर्णय घेतले ते आमच्या चंदगड विधानसभेचे आदरणीय आमदार आमचे नेते शिवाजीराव पाटील साहेब, व्यासपीठावर असलेले सर्व जिल्ह्यातील भारतीय जनता पक्षाचे सर्व पदाधिकारी, आमच्यावर त्यांनी आत्ताच प्रवेश केला आमच्या विद्यार्थी शिंदे नेसरीकर सरकार, मी उपस्थित असलेले माझ्याकडून आलेले सर्व आमचे कार्यकर्ते, छायाचित्रकार, पत्रकार बंधू आणि भगिनी, आज मी पहिल्यांदा गेले 25-30 वर्षे समाजकारण राजकारण करत असताना विधायक दृष्टीतून काम करणारा कार्यकर्ता आहे। त्याची नोंद घेऊन आदरणीय दादांनी पहिल्यांदाच प्रस्ताव करताना सांगितलेलं आहे की आमची जी ओळख माझी त्यांनी सांगितली आहे त्या ओळखीच्या अनुषंगाने आदरणीय शिवाजीराव पाटील साहेब यांच्या विरोधात तरी मी 2 वेळा विधानसभा निवडून असले तरी विकासाचा दृष्टिकोन घेऊन सक्षम असा चंदगड विधानसभेचा विकास करण्याचा दृष्टिकोन घेऊन शिवाजीराव पाटील साहेब आज काम करतायत आणि त्यांनी मला विनंती केली की ह्या निवडणुकीमध्ये किंवा भविष्यात आपण सगळे एकत्र राहून चंदगड तालुक्याचा सर्वांगीण विकास, सार्वजनिक सामाजिक विधायक दृष्टिकोन ठेवून काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची इच्छा हीच ठेवून आम्ही एकत्र होऊन काम करूया ही त्यांनी इच्छा व्यक्त केली आणि त्यांनी दिलेल्या विनंतीनुसार आदरणीय महाराष्ट्राचे फडणवीस साहेब यांच्याशी त्यांनी मला काल भेट घालून दिली। आदरणीय दादांनी मला सांगितले की तुम्ही उद्या सकाळी प्रवेश या। पहिल्यांदा मी आमच्या सर्व चंदगड विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांच्या वतीनं आज आदरणीय चंद्रकांतदादा पाटील साहेब आणि शिवाजीराव पाटील साहेब आणि सर्व भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी यांचं आम्हाला ह्या भारतीय जनता पक्षामध्ये तुम्ही प्रवेश दिल्याबद्दल आमच्या सर्व चंदगड विधानसभा मतदारसंघातील आमच्या कार्यकर्त्यांकडून मनापासून मी आभार मानतो। आता प्रवेश करत असताना मी गेली अनेक वर्षे साहेब सर्व महत्वाच्या राष्ट्रीय पक्षातून मी काम केलेलं कार्यकर्ता आहे, प्रवेश झाले, नोकऱ्या झाल्या, पण आतापर्यंत मी कुठल्याही नेत्यांच्याकडे समोरची अट घालून मी कुठेही साहेब प्रवेश केलेला नाही आणि करणार पण नाही। मी फक्त जो पक्ष आज आपल्या देशामध्ये नरेंद्रजी मोदी साहेब आणि महाराष्ट्रामध्ये फडणवीस साहेब यांची जी 11 वर्षामध्ये ह्या देशाचा चौफेर असा सर्वांगीण विकास चालू आहे, त्या विकासामध्ये आमचा थोडासा खारीचा वाटा असावा आणि आमच्या मतदारसंघामध्ये आदरणीय शिवाजीराव पाटील साहेब आणि दादांच्या मार्फत जास्तीत जास्त विकास करून घ्यावा हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवूनच मी हा निर्णय घेतला।